नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चारा व्यवस्थापन विषयाकडे बघूया। उन्हाळी आणि पावसाळ्यासाठी जे आपल्या जनावरांना आता चारा लागणार आहे, पाऊस पडेपर्यंत आणि उन्हाळा म्हणजेच एवढा उन्हाळ्यापर्यंत। तर हे बघू शकतो आपण, हे गजरा गवत आहे। याचा पण आपण उन्हाळ्यात आता वापर करणार आहोत, गजरा गवत। आणि तसंच अजून भुईमुगाचं काड पण आहे। गजरा गवत बी या 3 महिन्यात चांगली वाढ झालेली आहे, जवळपास 3 महिने झाले आहेत, 5 फुटाच्या वर वाढ झाली। याचे पण बैल आणि गायीसाठी खाण्याचा उपयोग होईल। आणि तसंच पावसाळ्याच्या जवळपास काड पण जाईल। भुईमुगाचे जे काड आहे, हे भुईमुगाचं काड एवढं आहे आणि अजून पण दुसऱ्या ठिकाणी आहे। आता पाऊस पडल्यावर याच्यावर काही कामी येत नाही, पण त्यामुळे हे अगोदरच याला संपून टाकायचं आहे। आणि काड संपल्यानंतर पुन्हा मग या भुईमुगाचा काडाचा पण उपयोग होईल। हे आणि अजून एक दुसरा डिग एवढाच आहे, फक्त याला पाऊस जे येत आहे अवकाळी, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी त्याला फार त्याच्यावर झाकणं जरुरीचं आहे। तसंच यानंतर कडबा पण आहे। भुईमुगाचं काड आणि हे जे गजरा गवत आहे, हे गजरा गवत हाताखाली वापरता येईल थोडं थोडं। आणि 300च्या जवळपास पेंडी पण आहे, 300 नसेल 250च्या जवळपास कडबा पेंडी पण आहे। हे बघा शेतकरी मित्रांनो, कडबा पण याची वळई लावून ठेवलेली आहे। तर याच्यात 200 ते 250 जवळपास आहे। आणि तसंच जे भुईमुग आहे, भुईमुगाचं काड पण आहे। हे बघा, ही जे इथून जे फारी दिसते अर्धी अशी पांढरी, त्याच्यात भुईमुगाचं काड पण आहे। हे बघा, भुईमुगाचं काड आणि कडबा पेंडी पण हे आहे, तिन्ही मिळून आता आपल्या पावसाळ्याच्या वर जाते। आणि आपण कमी जास्तीला गजरा गवत जे आहे ते हे संपल्यानंतर वापरू शकतो, गजरा गवत। आणि कडबा पेंडी अजून पण आहेत, जी मागून जी ज्वारी पेरली होती त्याचे पण कडबा थोडाफार तयार झालेला आहे। तो जे कडबा आहे तो बांधून एक साईडला अजून त्याला जमा करून ठेवायचा आहे, आणि नंतर त्याचा पुन्हा वापर होईल। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा नवीन माहितीसाठी पुन्हा भेटूया। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन बंद दाबा। तोपर्यंत नमस्कार।